भंडारा जिले में नशे के कारोबार पर शिकंजा कसते हुए स्थानीय अपराध शाखा ने बड़ी कार्रवाई करते हुए 12,65,000 रुपए मूल्य का एमडी मादक पदार्थ जब्त किया है। इस कार्रवाई में कुल 13,47,260 रुपए का माल बरामद किया गया है। पुलिस अधीक्षक नूरुल हसन के निर्देश पर जिले में गुप्त रूप से चल रहे नशे के कारोबार के खिलाफ लगातार अभियान चलाया जा रहा है। इसी क्रम में 8 मई 2026 को स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक शिरीष भालेराव को गुप्त सूचना मिली कि भंडारा शहर के आम्बेडकर वार्ड स्थित समाज भवन के पास किराए के मकान में एक युवक एमडी ड्रग्स का कारोबार कर रहा है। सूचना मिलते ही अपर पुलिस अधीक्षक नीलेश मोरे के मार्गदर्शन में विशेष टीम गठित कर छापा मारा गया। कार्रवाई के दौरान आरोपी नंदनवन नागपुर निवासी कपिल गंगाधर खोबरागड़े के कब्जे से 63.210 ग्राम एमडी पाउडर बरामद किया गया, जिसकी कीमत लगभग 12,65,000 रुपए बताई गई है। इसके अलावा नकदी 79,960 रुपए तथा अन्य सामग्री सहित कुल 13,47,260 रुपए मूल्य का मुद्देमाल जब्त किया गया। आरोपी के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। उक्त कार्रवाई पुलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पुलिस अधीक्षक नीलेश मोरे तथा उपविभागीय पुलिस अधिकारी विलास काड़े के मार्गदर्शन में स्थानीय अपराध शाखा की टीम ने अंजाम दी। मामले की आगे की जाँच सहायक पुलिस निरीक्षक केशव पुंजरवाड कर रहे हैं। भंडारा जिल्ह्यामध्ये विविध नागरिक त्याचप्रमाणे आपले पत्रकार बांधवाकडून वेळोवेळी NDPS ची विक्री होत आहे। गांजा विक्री असेल किंवा इतर जे आहे तत्सम पदार्थ विक्री करत आहेत, असे वारंवार ती जी आहे माहिती देण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने भंडारा स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी कर्मचारी त्यावरती काम करत होते आणि काल 7 मे 2026 रोजी पोलीस निरीक्षक भालेराव त्याचप्रमाणे API पुंजरवाड यांना मिळालेल्या माहितीवरून तात्काळ जे आहे त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणी झडती घेतली असता त्यामध्ये कपिल गंगाधर खोबरागडे राहणार नंदनवन नागपूर हा आरोपी जे आहे त्याची झडती घेतली। तर त्या ठिकाणी त्याला त्याच्याजवळ 63.210 ग्रॅम MD सदृश पावडर मिळाली आणि त्याच्याजवळ झडतीमध्ये 79,960 रुपये असा एकूण कॅश आणि जी MD सदृश जी पावडर आहे असा एकूण मुद्देमाल 13,47,260 असा किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्या कपिल खोबरागडे या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंजरवाड स्थानिक गुन्हे शाखा हे करत आहेत। मुली जो आहे तो नागपूरचा राहणारा आहे। नागपूरमध्ये जे आहेत पूर्वीचं रेकॉर्डची माहिती घेतली असता त्याच्यावरती यापूर्वीचे 3 गुन्हे नागपूरमध्ये दाखल आहेत। 2 गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे, परंतु एका गुन्ह्यामधून तो फरार आहे। त्याच्या नागपूर शहर पोलिसांना तो पाहिजे असा आरोपी आहे। एक मागील साधारणतः माहिती घेतली आरोपीची विचारपूस आणि आमच्या अधिकारी आणि अंमलदारांच्या गोपनीय माहितीवरून तो एक 8 दिवसापासून जो आहे तो भंडारामध्ये आला होता आणि त्याचं नागपूरचं जे काही कनेक्शन असेल त्या माध्यमातून तो या ठिकाणी ते जे आहे NDPS पदार्थाची जी आहे विक्री करत होता अशी माहिती सध्या परिस्थितीमध्ये प्राप्त आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।